नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये पुन्हा एकदा नवा ट्विस्ट समोर आलेला आहे। मुकेश शहाणे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि ते पाठिंब्याचं पत्र घेऊन हे मनसेचे सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते आणि नेते आता मुकेश शहाणे यांच्या कार्यालयामध्ये आलेले आहे आणि त्यांना अधिकृतपणे या ठिकाणी पाठिंब्याचं पत्र जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे। रतनकुमार इचम आपल्यासोबत आहे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष। तुम्ही पाठिंबा दिलेला आहे उमेदवाराला, नेमकी काय भावना आणि हा पाठिंबा का देत आहे, नेमकं काय कारण? आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्हाला हे पत्र देण्यासाठी सन्माननीय माझे सहकारी मुकेश शहाणे यांना जो यांच्यावरती अन्याय झाला आहे आणि या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सतत अन्यायाच्या विरुद्ध उभी राहिलेली आहे, अन्यायाच्या बाजूने उभी राहिली आहे आणि म्हणून आम्ही आज मुकेश शहाणे यांना हा पाठिंब्याचं पत्र घेऊन आलेलो आहोत। आणि आज 29 मधून सन्माननीय मुकेश शहाणे हे उभे आहेत, त्यांची निशाणी आहे शिट्टी आणि या चावी याला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण आमचे पदाधिकारी, संपूर्ण मतदार हे यांच्याबरोबर आजपासून राहतील अशी साहेबांचा आदेश आहे आणि तो आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सतत आदेश हा पाळलेला आहे, आदेशावर चालणारा हा पक्ष आहे आणि या आदेशाचं आम्ही स्वागत करतोय आणि आम्ही आज मुकेश शहाणे यांना सक्रिय असा पाठिंबा जाहीर करत आहोत। मुकेश शहाणे यांना त्यांच्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता, त्यांना टार्गेट केलं जात होतं असा त्यांचा आरोप आहे। आता मनसे त्यांच्या स्टाईलने मुकेश शहाण्यांच्या बरोबर राहणार। आज मुकेश शहाणे ज्या पक्षात होते त्या पक्षाने त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, धनशक्तीने त्यांना त्रास देऊन ज्या पद्धतीने अन्याय केला आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे का धाक, दडपशाही, दडपण, सत्तेचा गैरवापर हा एकदम जोरात चालू आहे। आणि राजसाहेबांच्या कानावर आम्ही गोष्ट घातली, त्यांनी आदेश दिला की मुकेश शहाणेंच्या पाठीशी आपण सगळे खंबीरपणे उभे राहू। त्यामुळे संपूर्ण नाशिकमधली महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते मुकेश भाऊच्या आम्ही पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि जर कोणी धाक दडपशाही दाखवायचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे। आपण बघतोय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी असा इशारा दिला, मुकेश शहाणे आपल्या बरोबर आहे। तुम्हाला मनसेनं केवळ पत्र देऊन पाठिंबा दिला नाहीये तर साम दाम दंड भेद हे सगळ्या भूमिकेने मनसे तुमच्यासोबत उतरण्याच्या तयारीत आहे। तुम्हाला याचा फायदा निवडणुकीत होईल असं वाटतं का? निश्चित। मी तर खरं तर माननीय सन्माननीय राजसाहेब, सन्माननीय अमितजी, तसेच डॉक्टर पवार साहेब, अतुल भाऊ, मनू भाऊ, सलीम मामा, संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माणची संपूर्ण टीम ह्या ज्यांनी जो मला पाठिंबा दिला, कुठेतरी त्यांना मन आहे। लक्षात घ्या, ज्या पद्धतीने मला त्रास दिला जातो आहे, अतिशय खालच्या लेवलला सत्तेचा गैरउपयोग करून ज्या प्रकारे त्रास दिला जातो आहे, त्या मनेला सगळे भावनिक होऊन त्यांनी आज मला जो जाहीर पाठिंबा दिला, खरंच मी त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आणि मला सत्तेला सांगायचं आहे, एक प्रामाणिक कार्यकर्त्यावर तुम्ही ज्या पद्धतीने एक टार्गेट करून तुम्ही ज्या पद्धतीने मला त्रास देत आहेत, आज बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उभाटासुद्धा असेल, उद्धव साहेबांनी सुद्धा मला आता पत्र दिलेलं आहे। त्यांचे एक 5 मिनिटात तिथं पत्र येतील, सर्व पदाधिकारी येतील, उभाटाने पत्र दिलेलं आहे पाठिंब्याचं। त्यांना माझी कळवळ आली, माझी क्यू आली का हा पोरगा एवढा लढणारा पोरगा, प्रामाणिकरित्या काम करणारा पोरगा, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा पोरगा, त्याच्यावर अन्याय झाला आणि ज्या प्रकारे अजूनही अन्याय चालू आहे या क्षणापर्यंत। आता तुम्ही केव्हाचे थांबलेले होते, परंतु एक ना एक रोज काही ना संकट माझ्यासमोर उभे केलं जातं, काही फोटो मॉप करून टाकले जातात, एक ना अनेक प्रकारचे। काल तुम्ही बघितलं असेल तर आमच्या महिलांवर अत्याचार केला, महिलांवर हात उचलला गेला, पोलिस त्रास देतात, परंतु पोलिसांची पण इच्छा प्रामाणिक आहे का आम्हाला मदत करायची, परंतु सत्तेपुढं त्यांनाही काही करता येत नाही। परंतु माझी इथली माय माऊली ज्या पद्धतीने जी चाललेली वाटचाल बघतायत आणि ज्या पद्धतीने मला त्रास देत आहेत ते सगळं बघतायत, त्या पद्धतीने त्यांना त्यांचा जो काही उत्तर आहे त्या पद्धतीने त्यांना निश्चित देईल। आणि मी पुन्हा एकदा सांगतो, संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी मनापासून आभार आहे। मी शेवटी राजकीय माझी कारकिर्दी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासूनच केली होती आणि मी राजसाहेबांना खूप खूप हात जोडून तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो। राजसाहेब, तुम्हाला
जो आज माझा अत्याचार चालला आहे तो तुम्हाला सगळ्यांना कुठं बघवला नाही, ज्या पद्धतीने तुम्ही साथ दिली, निश्चित मी तुमचं खूप मनापासून आभार राहील. मुकेश सहाने आपल्यासोबत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील त्यांना पाठिंबा मिळतोय. प्रभाग क्रमांक 29 मध्ये हा नवा ट्विस्ट समोर आलाय. त्यामुळे निवडणुकीचा निकाल नेमका काय असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.